नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवीची उपासना केली जाते। पण त्यांना कात्यायनी का म्हणतात यामागे एक खूप छान आणि महत्त्वपूर्ण कथा दडलेली आहे। महिषासुराने ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळवले होते की त्याचा वध ना देव करू शकतील ना कोणताही मानव। या वरदानाच्या जोरावर त्याने संपूर्ण त्रिलोकात भीती, अन्याय आणि अत्याचाराचे साम्राज्य उभे केले होते। या संकटातून मानवजातीचे रक्षण व्हावे म्हणून ऋषी कात्यायनांनी कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांनी आपले तेज एकत्र केले आणि एक अद्वितीय शक्ती रूप प्रकट झाले। हे तेजस्वी रूप ऋषी कात्यायनांच्या आश्रमात प्रकट झाले, म्हणूनच त्या शक्ती रूपाला कात्यायनी हे नाव प्राप्त झाले। आणि याच देवीने महायुद्धात महिषासुराचा संहार करून धर्माचे आणि भक्तांचे रक्षण केले, म्हणूनच त्यांना महिषासुर मर्दिनी म्हणूनही ओळखले जाते आणि तिलाच कात्यायनी म्हटले जाते। कात्यायनी देवीचे पूजन प्रामुख्याने राखाडी रंगाच्या वस्त्राने केले जाते, कारण हा रंग शांतता, समतोल आणि स्थैर्याचे प्रतीक मानला जातो। श्रद्धेने त्यांची उपासना केल्यास जीवनात आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि विजयाची ताकद संचारते, तसेच योग्य जीवनसाथी प्राप्त होतो आणि मानसिक बळ वाढते।